आज ना मी ट्राय करणार होते सोलकढी, कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोलकढी आम्ही खातो. घरी काय कधीच ट्राय केली नव्हती. तर कोकम पण घरात होता आणि खोबरं पण घरात होतं, त्याच्यामुळं म्हटलं ट्राय तर करूया. तर कोकम ना काकीने दिलेला, त्यांच्या गावाकडून त्यांनी आणलेला. तर स्वच्छ धुवून घेतला अगोदर आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून अर्धा तास म्हटलं भिजत ठेवावा. आता कलर तर आलेला नाही दिसत, तुम्हाला दिसतंयच. त्याच्यानंतर खोबरं आधी खिसून घेतलं आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं. एकच मिरची आणि 1-2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, ते त्याच्यामध्ये टाकलं आणि खोबरं चांगलं कोमट पाणी टाकून बारीक करून घेतलं. असं 2-3 वेळा केलं कोमट पाणी टाकून आणि त्याचं मस्त रस काढला. मस्त पांढरं शुभ्र असं नारळाचं दूध निघालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर असं टाकून आणि थोडंसं बीट टाकलं मी, त्याच्यामुळे सोलकढीला कलर आला बघा. तर पहिल्यांदाच ट्राय केली होती. थोडीशी आंबट झाली होती, कारण कोकमच मेन पॉईंट आंबट होता, मी बघितलंच नव्हतं. जेवण केल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांच्या आवडीची आईस्क्रीम आणली. मला राजभोग आवडते म्हणून मी ती आणली होती. तर असं होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.